नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजण्याची प्रथा आहे. मात्र अशा प्रकारे सापाला दूध पाजणं ही अंधश्रद्धा असल्याचं आता लोकांना पटू लागलंय. पुण्यामध्ये राष्ट्र सेवा समूहाच्या सर्परक्षक संघटनेतर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात त्याचीच प्रचिती आली. धायरिती गावातील देवळाच्या पारावरचे दृश्य अनपेक्षित नसलं तरी बदलाची दिशा सांगणार आहे. एरवी नागपंचमी म्हटली की नागोबाला दूध पाजण्यासाठी महिलांची झुंबड उडते. आज मात्र त्यांना नाग कधीच दूध पित नसल्याचं कळलंय. सापाविषयीचे अनेक गैरसमज समाजात आहेत. साप दूध पितो, साप दूध धरतो, मंत्रोपचाराच्या साह्यानं सापाचं विष उतरवता येतं वगैरे वगैरे. सापाविषयीचे अज्ञान दूर करण्यासाठी सर्परक्षक संघटनेतर्फे जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सापाचे विविध प्रकार कोणते, साप काय खातो, सापाचा प्रजनन काळ कोणता, साप कुठे आढळतो, कोणते साप विषारी आणि कोणते बिनविषारी, विषारी आणि बिनविषारी साप कसा ओळखायचा अशी महत्त्वपूर्ण माहिती सर्पमित्रांनी या कार्यक्रमात दिली. हे सापाविषयी गैरसमज जे आहेत ते लोकांच्या मनातले दूर होण्यासाठी हा आम्ही जनजागृती नागपंचमीला जनजागृती हा कार्यक्रम ठेवलेला आहे. विषारी बिनविषारी हे सर्वांची आम्ही लोकांना जनजागृतीला माहिती देत असतो. दिसला साप की मार या प्रवृत्तीमुळे सापांच्या जाती नामशेष झालेल्या आहेत. आपण जिवंत असेपर्यंत अशा कितीतरी सापांच्या जाती नामशेष होतील. म्हणून आव्हान करतो की साप दिसला तर मारू नका. प्रथम सर्पमित्राला बोलवा व सर्पमित्र येऊन अलगदपणे ते पकडून निसर्गात सुरक्षित त्यांना सोडतील. सापाविषयी जाणून घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सापाविषयी माहिती मिळाल्यानंतर महिलांच्या मनातील भीती देखील नाहीशी झाली. साप हा आपला शत्रू नसून मित्र असल्याचं त्यांनी अगदी सर्पमित्रांकडील साप हातात घेऊन सांगितलं. सगळेच साप विषारी नसतात, त्यामुळे सापांना कधी कोणी म्हणजे मारू नका. ते आपले मित्रच आहे, शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सापांची तसेच सगळ्या महिला भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही अंधश्रद्धा सोडा आणि नवीन जे आहे पर्याय विज्ञानाचे ते आता आत्मसात करा. साप हे पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. सर्पमित्रांकडून त्यासाठी प्रयत्न केले जातात. राष्ट्रसेवा समूहाच्या सर्परक्षकांनी आजवर 30 ते 35 हजार साप पकडून जंगलात सोडले आहेत. या कामाला समाजाचाही तेवढाच प्रतिसाद अपेक्षित आहे. म्हणूनच धायरी गावात साजरी झालेली नागपंचमी ही खरी नागपंचमी आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.